मित्रांनो नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की या जगामध्ये नक्षलवाद कधी सुरू झाला आणि भारत देशामध्ये तो कधी आला, त्यामागचं कारण काय होतं, त्याची सुरुवात भारतात कुठून झाली आणि आज त्या नक्षलवादाची काय स्थिती आहे। नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी। तर मंडळी, 1949 मध्ये चीन या देशामध्ये माओ से तुंग नावाचा एक व्यक्ती जन्मला, एक क्रांतिकारी व्यक्ती होता आणि याने एक क्रांती चळवळ सुरू केली। या माओचं म्हणणं असं होतं की जर आपल्या देशामध्ये गोरगरिबांचे, शोषितांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे जर हक्क, अधिकार आपल्याला या सरकारकडून घ्यायचे असेल तर हे सगळं आपले अधिकार, आपल्याला न्याय फक्त आणि फक्त बंदुकीच्या नळीतून जी गोळी निघते त्या गोळीतूनच आपल्याला हे सगळं मिळणार आहे। एकंदरीत या माओचं म्हणणं असं होतं की हिंसेच्या बळावर आपण या सत्ताधारी लोकांना जागेवर आणून आपले अधिकार मानू शकतो आणि यातूनच या माओ से तुंग या व्यक्तीने चीनमध्ये कम्युनिस्ट विचारधारा सुरुवात केली। आता मंडळी, 1949 ला ही चीनमध्ये झाली, पण 1967 ला 1967 ला भारत देशामध्ये जे पश्चिम बंगाल राज्य आहे या राज्यामध्ये नक्षलबारी नावाचं एक गाव होतं। या गावामध्ये स्थानिक लोकांनी, तेथील जो सावकार होता, जो या शेतकऱ्यांचं शोषण करायचा, आदिवासींचं शोषण करायचा, त्यांच्या जमिनी बळकवायचा, किंबहुना त्यांच्यावर जास्त कर लावायचा, या एका भ्रष्ट सत्ताधारी सावकारांना जागेवर आणण्यासाठी आणि आपला अधिकार, आपला हक्क मिळवण्यासाठी चारू मुजुमदार आणि कानू सान्याल या व्यक्तींच्या नेतृत्वात त्या गावातील लोकांनी एक उठाव केला, एक आंदोलन केलं आणि हे आंदोलन चीन मधल्या माओ से तुंग, माओवरून त्याला माओवादी विचारसरणी म्हणतात, या माओवादी विचारसरणीला प्रेरित होऊन, स्वीकारून या नक्षलवारी गावातील लोकांनी बंदुकीच्या जोरावर तिथे उठाव केला आणि स्वतःचे हक्क मिळवले आणि येथूनच भारत देशामध्ये माओवाद हा रुजू झाला। आता याला नक्षलवाद का म्हणतात, ही खरी संकल्पना किंवा हा खरा विचार तर माओवादी आहे, पण या गावाने हा विचार स्वीकारला आणि या गावाचं नाव काय होतं, नक्षलबारी। म्हणून नक्षलबारी गावातील लोकांनी हा विचार स्वीकारला, म्हणून या विचाराचं रूपांतर, माओवादी विचाराचं रूपांतर नक्षलबारी गावावरून नक्षलवाद असा भारतामध्ये स्वीकारला गेला। आणि यानंतर भारतामध्ये अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी संघर्ष करून बंदुकीच्या जोरावर आपले अधिकार आणि हक्क मागण्यासाठी लोक उभे राहू लागले, या सगळ्या लोकांनी हा माओवादी किंबहुना नक्षलवादी विचार स्वीकारला आणि हे सगळे लोक नक्षलवादी म्हणून भारत देशामध्ये तयार झाले। आता नक्षलवाद्यांचं वर्णन कसं सांगता येईल किंवा नक्षलवाद्यांचे विचार कसे होते, तर हे नक्षलवादी मुख्यतः लोकशाहीला मानत नाही। हे लोक भारतात जे संविधान आहे, भारत देश ज्या संविधानावर चालतो, या संविधानाला मानत नाही। या नक्षलवादी लोकांचं जे चालण्याच्या ज्या रूढी परंपरा आहे किंवा जे न्याय करण्याच्या पद्धती आहे, यासाठी हे लोक स्वतंत्र त्यांची पंचायत राज स्थापन करतात आणि हीच नक्षलवाद्यांची पंचायत राज त्यांच्यामध्ये होणारे सगळे निर्णय घेते। आता मंडळी, भारतात छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्रातील गडचिरोली, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेशचा काही भाग, बिहारचा काही भाग, या सगळ्या भागांमध्ये हे नक्षलवादी आपल्याला बघायला मिळतात। आता हे नक्षलवादी प्रामुख्याने जिथे घनदाट जंगल असतं, या जंगलात किंवा मोठमोठ्या डोंगरांवर, टेकड्यांवर, कड्याकपारांमध्ये आपलं वास्तव करतात। आता हे नक्षलवादी लोक सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, पोलीस, सैन्य दल, सैनिक या सगळ्या लोकांवर अनेक वेळा हल्ले केल्याच्या घटना
आपल्याला आजपर्यंत वर्तमानपत्रात आणि बातम्यांमध्ये दिसून आले आहे. आता साहजिकच हे नक्षलवादी भारताचं संविधान मानत नाही, त्यामुळे भारताच्या या अधिकाऱ्यांना आणि या नियमांना सुद्धा मानत नाही. त्यामुळे या नक्षलवाद्यांचा आणि भारतीय शासकीय सगळ्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस, प्रशासन सगळ्यांचा एक सत्ता संघर्ष वारंवार आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळालेला आहे. बऱ्याच ठिकाणी हे नक्षलवादी रात्रीच्या वेळी गावांमध्ये घुसून गावं लुटण्याचा प्रकार देखील किंवा घटना देखील घडल्याच्या बातम्या आजपर्यंत समोर आलेल्या आहेत. आता नक्षलवादी लोक जे आहेत यामध्ये प्रामुख्याने ज्या लहान लहान मुली सुद्धा असतात, या लहान लहान मुली सुद्धा असतात, यांना सुद्धा हे लोक त्यांच्या नक्षलवाद्याचा जो गणवेश असतो तो युनिफॉर्म घालून, ते जाड बुट घालून, त्यांच्या हातात बंदूक देऊन त्यांना नक्षलवादी सैनिक बनवण्याच्या अनेक घटना आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. आता नक्षलवादी हे नाव कसं पडलं, नक्षलवादी कुठे राहायचे आणि ते भारतीय संविधानाला का मानत नसायचे आणि त्यांचं कशावर चालायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. आता नवीन गोष्ट, आजपर्यंत अनेक सरकारांनी नक्षलवाद्यांसोबत एक निगोशिएट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण परमनंट सोल्युशन काही निघलं नव्हतं. पण आज भारतामध्ये जे केंद्र सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं, या सरकारचे आणि आपल्या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा, यांनी विशेष करून भारत देशातून हा नक्षलवाद संपवण्याचं एक ठाण मांडलं होतं आणि त्यांनी या सगळ्या नक्षलवाद्यांना 31 मार्च 2026 पर्यंत एक तारीख दिली होती, एक अल्टिमेटम दिलं होतं की त्या अगोदर तुम्ही सगळे नक्षलवादी आपल्या देशासमोर आत्मसमर्पण करा. आम्ही भारत देशातील लोक, तुम्ही भारतीयच आहात पण जे तुम्ही मानत नाही त्यांना भारतीय नागरिक म्हणून स्वीकारणार, त्यांना भारताचं नागरिकत्व देणार, त्यांना शिक्षण देणार, त्यांना आरोग्य सेवा देणार, हॉस्पिटल्स देणार, त्यांना रोजगार देणार, नोकरी देणार आणि माणसात आणून त्यांना सामान्य माणसाचं जीवन देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार, असं आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी प्रशासनाकडून या नक्षलवाद्यांना एक आवाहन केलं होतं, एक विनंती केली होती. आणि या गोष्टीला या नक्षलवाद्यांनी सुद्धा समर्थन दिलं आणि आज भारतामध्ये किरकोळ 0.5% नक्षलवादी सोडले तर जवळपास सगळ्याच राज्यातील नक्षलवाद्यांनी आपल्या भारताच्या प्रशासनासमोर आत्मसमर्पण केलं आहे आणि आज हे सगळे नक्षलवादी एक भारतीय नागरिक म्हणून जगत आहे. तर मंडळी, हे होतं नक्षलवाद कसा तयार झाला, नक्षलवाद हे नाव कसं पडलं, मूळ हे चीनमधून माओवादातून कसं आलं, ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.